या बातमीचे प्रायोजक सफायर 3 BHK लक्झरियस फ्लॅट सिंगल फ्लॅट श्रेयानगर छत्रपती संभाजीनगर बुकिंग सुरू आहे. मजूर मुलाचे अपहरण करून खंडणी मागणारे दोघे आरोपी अटकेत. वैजापूर पोलिसांची 24 तासात कारवाई. बिहार राज्यातील मजूर मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या आरोपींना वैजापूर पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली आहे. या प्रकरणातील 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार 4 मार्च रोजी सायंकाळी 6:45 वाजता वैजापूर न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामावर काम करणारा बिहारमधील मजूर इम्रान अलीम अन्सारी वय 19 हा झगडा फाटा येथे मासे घेण्यासाठी गेला होता. परत येत असताना बोथरा पेट्रोल पंपासमोर मोटरसायकलवर आलेल्या तिघा अनोळखी इस्मांनी त्याला जबरदस्तीने गाडीवर बसून नेले. त्यानंतर त्याच्या मोबाईलवरून घरच्यांना फोन करून 15,000 रुपयांच्या खंडणीची मागणी केली. खंडणी देण्यास उशीर होत असल्याने आरोपी इम्रानला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल, 300 रुपये रोख, 3,000 रुपयांची चांदीची चैन व डिजिटल घड्याळ असा सुमारे 6,300 रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला आणि इम्रानला रात्री 11:15 वाजता डवाळा फाटा कोपरगाव रोड येथे सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी तत्काळ 3 तपास पथके तयार करून शोध मोहीम सुरू केली. शहरातील व परिसरातील 50 ते 60 CCTV कॅमेऱ्याची तपासणी करून आरोपींचा माग काढण्यात आला. त्यानंतर शिवम सुभाष शिरोडकर वय 31 राहणार बर्डी मस्जिद वैजापूर व सचिन बाळूगोरे वय 29 राहणार मसनखाई वैजापूर यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातील गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी सचिन मुरलीधर पवार राहणार खंडोबानगर वैजापूर हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत पुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.